दरम्यान अलीकडच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष हा ठिकठिकाणी उफाळून आलेला आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। शिवाय मुरलीधर मोहोळ विरुद्ध भाजपतला एक गट असाही दावा राऊतांनी केलाय। तर दंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत असा आरोपही संजय राऊतांनी केलाय। तर रवींद्र धंगेकर अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेले आहे। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2029 पर्यंत आपण आपल्या पदावरती कायम राहणार असा मोठा दावा केलाय। पत्रकारांसोबत साधलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलंय। सत्ताधारी महायुतीच्या रचनेमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजेच येत्या काळात महायुतीचा पार्टनर बदलणार नाही असे फडणवीसांनी म्हटलंय। तर अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूयात। दिल्ली अजून दूर, 2029 पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे। येत्या काळात महायुतीचा पार्टनर बदलणार नाही। तर ना कोणी नवीन भागीदार बनेल ना भागीदारांची अदलाबदल होईल। माझे 99% राजकीय नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत असं म्हटलेलं आहे अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांनी। तर दरम्यान 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील का हा प्रश्न आहे असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावलाय। शिवाय फडणवीसांना अजून शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। तर महायुतीचं सरकार आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याचं नेतृत्व करावं असं दत्तात्रय भरणेंनी म्हटलंय। हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे। 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल। माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक असं विधान केलं की 2029 पर्यंत मीच मुख्यमंत्री राहणार आहे। ते दुमतच नाहीत। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप मोठा पाठिंबा सर्व आमदारांचा आहे। महायुतीचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनीच या राज्याचं नेतृत्व करावं अशी आम्हा सर्वांची एक त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना त्यांना की सर्वांच्या आमच्या त्या भावना आहेत।